नमस्कार, मी प्रशांत कदम. 8 मे ही तारीख 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या इतिहासामध्ये अतिशय संस्मरणीय ठरणार आहे. याच दिवशी पंतप्रधान मोदी अंबानी आणि अदानींच्या बद्दल जाहीरपणे बोलले आणि याच दिवशी शरद पवारांनी काँग्रेस पक्षाबद्दल जे विधान केलं त्याच्यानंतर राष्ट्रवादीच्या काँग्रेसमधल्या विलिनीकरणाची चर्चा सुरू झालेली आहे. अवघ्या 3 वर्षांपूर्वी 9 सप्टेंबर 2021 ही तारीख आहे ज्या दिवशी शरद पवारांनी याच काँग्रेस पक्षाबद्दल एक विधान केलेलं होतं. त्या विधानाची खूप चर्चा झालेली होती. उत्तर प्रदेशामध्ये हवेली किंवा वाडे सांभाळता न येणाऱ्या जमीनदारांसारखी काँग्रेस पक्षाची स्थिती झालेली आहे, हे विधान शरद पवारांनी केलेलं होतं. आणि काँग्रेस पक्षाच्या सद्यस्थितीवरती अतिशय तिखट असा हल्लाबोल त्यावेळी त्यांनी केलेला होता. त्यावेळी पार्श्वभूमी अर्थातच 2024च्या निवडणुका विरोधक सगळे एकत्र येऊन लढणार का, लीडरशिप कोणाची असणार या संदर्भातली होती. आणि त्यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेस पक्षाबद्दलचं हे विधान केलेलं होतं. आता शरद पवारांनी त्याच काँग्रेस पक्षाबद्दल असं म्हटलेलं आहे की भविष्यामध्ये अनेक छोटे पक्ष जे आहेत ते काँग्रेससोबत येतील, कदाचित विलिनीकरणाचा पर्यायसुद्धा चाचपून बघतील. साहजिक आहे की याच्यामध्ये राष्ट्रवादी पक्ष पण येतो का आणि पवारांच्या या विधानाचा नेमका अर्थ काय, आत्ताच ते असं का विधान करता आहेत. राष्ट्रवादीची पक्षाची स्थापना जी आहे ती खरं तर 1999ची आहे. नुकताच त्यांचा रौप्य महोत्सव 25 वर्ष पूर्ण झाली तेव्हा साजरा झालेला होता. आणि आता इतक्या वर्षानंतर हे विधान करण्यापाठीमागं शरद पवारांचं प्रयोजन नेमकं काय. सगळ्यात पहिल्यांदा तर हे लक्षात घ्या की शरद पवारांचं हे विधान आहे 4 मेचं. साताऱ्यामध्ये त्यांची जी सभा होती त्या सभेनंतर त्यांनी इंडियन एक्सप्रेसच्या नीरजा चौधरी यांच्याशी बोलताना हे विधान केलेलं आहे. जी बातमी इंडियन एक्सप्रेसनं छापलेली आहे ती मुलाखत नाही आहे, तर शरद पवारांशी जी चर्चा झाली, काही कोट्स त्यांना जे मिळाले त्या आधारे त्यांनी ही बातमी केलेली आहे. आणि शरद पवार यांचं ते विधान जे आहे ते नेमकं काय आहे ते आपण आधी नीट समजून घेतलं पाहिजे. कारण शरद पवारांची जी शैली आहे त्याच्यानुसार अनेकदा ते एका वक्तव्यामधून अनेक मिक्स्ड सिग्नल्स देत असतात, ज्या बिटवीन द लाईन्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा काही गर्भित अर्थ दडलेले असतात. आणि सगळ्यात पहिल्यांदा त्यामुळे आपण बघूयात की ते नेमकं काय म्हणालेत. शरद पवार असं म्हणतायत, पुढच्या काही वर्षामध्ये अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसच्या अधिक जवळ जातील किंवा ते कदाचित काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचा पर्यायही चाचपून बघतील, जर त्यांना हाच आपल्यासाठी योग्य निर्णय आहे असा विश्वास वाटला तर. त्यावर इंडियन एक्सप्रेसच्या पत्रकारांनी त्यांना प्रतिप्रश्न केला की हे राष्ट्रवादीबद्दल पण लागू होतं का. त्यावर पवारांचं उत्तर होतं, मला काँग्रेस आणि आमच्यामध्ये काही मतभेद दिसत नाहीत. वैचारिकदृष्ट्या आम्ही गांधी नेहरू विचारसरणीच्याच मार्गावर आहोत. मी आत्ताच काही म्हणत नाही. माझ्या सहकाऱ्यांशी बोलल्याशिवाय काही बोलणं योग्यही नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही जवळ आहोत त्यांच्या. कुठलाही धोरणात्मक निर्णय किंवा पुढचं पाऊल हे सामूहिकदृष्ट्या घेतलं जाईल. मोदींसोबत जुळवून घेणं किंवा त्यांना पचवणं अवघड आहे. म्हणजे भविष्यामध्ये अनेक पक्ष हे काँग्रेसच्या जवळ जाऊ शकतात हे त्यांनी सांगितलं. आणि ज्यावेळी त्यांना विचारलं की राष्ट्रवादीबद्दल पण लागू होतंय का, त्यावरती सुद्धा ते बोललेले आहेत. म्हणजे लगेच त्यांनी कुठली गोष्ट झटकलेली नाही आहे, तर आमच्यामध्ये काही मतभेद नाही आहेत, वैचारिकदृष्ट्या आम्ही सोबत आहोत हे पण त्यांनी म्हटलेलं आहे. याच्यासोबतच अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट याच इंटरव्ह्यूमध्ये दिसतीये ती म्हणजे राहुल गांधींच्या लीडरशिपबद्दल शरद पवार जे बोलले ते पण खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे याच्या आधी 1977ला अशा पद्धतीने विरोधकांच्या एकीचा प्रयोग झालेला होता आणि त्याचं नेतृत्व त्यावेळी मोरारजी देसाई यांनी केलेलं होतं. शरद पवारांनी मोरारजी देसाई आणि राहुल गांधींच्या नेतृत्वाची तुलना केली आहे आणि तुलनेनं राहुल गांधी कसे अधिक बरे आहेत हे पण या मुलाखतीत सांगितलेलं आहे. काय म्हणतात शरद पवार राहुल गांधींच्याबद्दल, तर राहुल गांधींची स्वीकारार्हता 1977ला मोरारजी देसाईंची जितकी होती जनता पक्षात त्यापेक्षा अधिक आहे. देसाईंना त्यांच्या पक्षात जितका पाठिंबा नव्हता त्याच्यापेक्षा जास्त राहुल गांधींना आहे. राहुल गांधी आम्हा सगळ्या प्रादेशिक पक्षांशी चांगले संबंध प्रस्थापित करत आहेत. अनेक मुद्द्यांवर भेटून अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती ते चर्चा करतात, विषय समजून घेतात. मोरारजी देसाई यांच्या कामाची ही पद्धत नव्हती. म्हणजे राहुल गांधी यांच्या लीडरशिपबद्दल एक प्रकारे असं विधान करून ते
जे पंतप्रधान म्हणून ज्यांनी काम केलेलं आहे मोरारजी देसाई यांच्यापेक्षा सुद्धा चांगली शैली राहुल गांधींची आहे असं विधान शरद पवार करतायत आणि त्या दृष्टीनं हा बदल जो आहे तो महत्त्वाचा आहे. आता 4 तारखेला शरद पवारांनी हे विधान केलं. 7 मे रोजी बारामतीमधलं क्रुशल वोटिंग होतं. त्याचवेळी साखरपट्ट्यातलं बऱ्याच ठिकाणचं वोटिंग होतं ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या उमेदवारांचा फैसला होणार होता आणि महाराष्ट्रातले अजून 2 महत्त्वाचे टप्पे बाकी आहेत. त्यावेळी शरद पवारांनी हे विधान केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की याच्या आधी इतक्या जोरकसपणे थेट विलिनीकरणाबद्दल शरद पवार कधीही बोललेले नाही आहेत. अगदी मागच्या 2-3 महिन्यांपूर्वी फेब्रुवारी महिन्यामध्ये जेव्हा पुण्यामध्ये एक बैठक चालू होती राष्ट्रवादी पक्षाची, आयोगाचे निर्णय पण त्याचवेळी आलेले होते चिन्हाचे आणि त्यावेळी ही चर्चा सुरू झालेली होती की विलिनीकरणाचा पर्याय चाचपला जाऊ शकतो का, पण त्यावेळी त्याच दिवशी लगेच तातडीचं स्पष्टीकरण आलेलं होतं आणि या बातम्यांमध्ये कुठलंही तथ्य नाही आहे असं त्यावेळी अनेक नेत्यांनी सांगितलेलं होतं. कालच्या या मुलाखतीवरती सुद्धा स्पष्टीकरण आलेलं आहे. सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की शरद पवार सगळ्या पक्षांबद्दल म्हणालेले नाही आहेत, ते अनेक पक्षांबद्दल म्हणालेले आहेत. अनेक आणि सगळे याच्यामध्ये फरक असतो एवढंच त्यांनी त्याच्यामध्ये उत्तर दिलेलं आहे. बाकीच्या इतर नेत्यांच्या पण प्रतिक्रिया आलेल्या आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या की खुद्द शरद पवारांचं या सगळ्या संदर्भातलं स्पष्टीकरण किंवा आपण असं काही म्हटलोच नव्हतो, आपल्या म्हणण्याचे चुकीचे अर्थ काढले गेले असं ते म्हणालेले नाही आहेत. आणि त्यामुळं साहजिकच पहिला प्रश्न निर्माण होतो की हे वक्तव्य करून शरद पवार नेमक्या कुठल्या भविष्याची तडजोड करतायत. तर त्याच्यामध्ये एक मुद्दा साहजिकच लक्षात घ्यावा लागेल. पहिला मुद्दा तो म्हणजे त्यांच्या वयाचा. शरद पवार यांना त्यांचं वय काढलेलं आवडत नाही. या वयामध्ये सुद्धा ते खूप ॲक्टिव्ह आहेत. बरेच प्रचार दौरे त्यांनी केले, पण तरीसुद्धा पुढच्या काही काळाचा विचार केला तर त्यांना अशाच सक्षमतेनं काम करणं हे कठीण होऊन जाईल. आणि जर एकदा भाजपच्या विरोधात उभं राहायचं आहे, वैचारिकदृष्ट्या आपण त्या साईडला कधी जाणार नाही, हे जर त्यांनी ठरवलेलं असेल, म्हणजे त्यांचे भाजपसोबत खूप चांगले संबंध राहिलेले आहेत, वाजपेयींसोबत चांगले होते, मोदींच्यासोबत चांगले होते किंवा सर्वपक्षीय नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध असतात, पण तरीसुद्धा त्यांनी वैचारिकदृष्ट्या ती सीमारेषा जी आहे ती अद्याप कधी ओलांडलेली नाही आहे. आणि त्यामुळं जर याच बाजूला राहायचं असेल तर पॉलिटिकल स्पेसमध्ये काँग्रेस हाच त्यांच्यासाठी उत्तम पर्याय असू शकतो. आणि दुसरं म्हणजे आत्ता या क्षणाला काँग्रेसची जी गरज आहे ती सुद्धा काँग्रेसच्या बाजूनं खूप अधिक आहे आणि त्यामुळं बार्गेनिंगच्या लेवलला किंवा ज्या गोष्टी मग विलिनीकरणामध्ये ठरवाव्या लागतील त्याच्यासाठी कदाचित दोघेही समान पातळीवरची चर्चा जी आहे ते करू शकतील आणि त्यामुळं कदाचित ही योग्य वेळ जी आहे ती शरद पवारांनी हेरलेली असावी. लोकसभेचा निकाल 4 जून नंतर नेमका काय येणार आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. पुन्हा भाजपच सत्तेवर येईल का की काँग्रेसची स्थिती बरी असेल, पण आत्ता हे विधान करून एक प्रकारे त्याच्याबद्दलच्या अनेक चर्चांना शरद पवारांनी राजकीय एक स्पेस उपलब्ध करून दिलेली आहे. याच्या वक्तव्यामधून काय नेमक्या प्रतिक्रिया उमटतायत याचा अंदाज ते घेतील. सोबतच अशी काही घडामोड घडायची असेल तर काँग्रेसकडून सुद्धा काही प्रस्ताव यावेत, त्यांच्याकडनं पण काही हालचाल व्हावी याच्यासाठीची सुद्धा तरतूद त्यांनी या विधानातून केलेली आहे. दुसरी एक गोष्ट लक्षात घ्या की जो काही निर्णय होईल तो शरद पवारांसाठीचा नसेल, कारण त्यांचं वय बघता आता त्यांना फार काळ पुढच्या काँग्रेसच्या या रचनेमध्ये घालवावा लागणार नाही आहे. तो निर्णय असेल सगळ्यात महत्त्वाचा सुप्रिया सुळे, रोहित पवार या पुढच्या जनरेशनसाठीचा. कारण काँग्रेसमध्ये विलिनीकरणाचे काही फायदे आणि तोटे असतात. काँग्रेस पक्ष कशा पद्धतीनं काम करतो हे सगळ्यांना माहिती आहे. अनेकदा दिल्लीतनं निर्णय होत असतात आणि मास लीडर कितीही त्यांचं मोठं स्थान असलं तरी काँग्रेसला म्हणजे काँग्रेसमध्ये त्यांचं खच्चीकरण जे आहे ते याच्या आधी झालेलं आहे. आता इतक्या मोठ्या दारुण पराभवानंतर सलग 10 वर्ष बाहेर बसल्यानंतर काँग्रेसला ती जाग येते का हा पुढचा प्रश्न, पण हे काँग्रेसमध्ये होत आलेलं आहे आणि या सगळ्याचा विचार करून निर्णय जो आहे तो पुढच्या पिढीला त्यांच्या भविष्याच्या दृष्टीनं घ्यावा लागणार आहे. आता हा पण इतिहास लक्षात घ्या की अनेक लोक जे काँग्रेस सोडून गेलेले आहेत ते पुन्हा काँग्रेसमध्ये आलेले आहेत. खुद्द शरद पवार सुद्धा याच्या आधी काँग्रेस एसमध्ये गेलेले होते आणि नंतर पुन्हा ते काँग्रेसमध्ये मूळ प्रवाहामध्ये सामील झालेले. सोबतच प्रणव मुखर्जी, चिदंबरम यांच्यासारखे लोकसुद्धा काँग्रेस सोडून गेलेले होते आणि पुन्हा ते नंतर स्वगृही परतले. अर्थात
चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी यांच्या तुलनेमध्ये शरद पवारांचं नेतृत्व जे आहे ते अधिक म्हणजे लोकांमधलं आहे, मास बेस्ड आहे आणि त्यामुळे त्यांची आणि शरद पवारांच्या एकूणच पक्ष चालवण्याची तुलना जी आहे ती होऊ शकत नाही. पण 25 वर्षानंतर आता राष्ट्रवादीची पण स्थिती अशी झालेली आहे की एकतर कोर्टातल्या लढाया चालू आहेत, अजित पवारांचा सौतास उभा आहे आणि चिन्हाबद्दलचे जे निर्णय आयोगाने दिलेले आहेत त्याच्याबद्दलच्या केसेस सुप्रीम कोर्टामध्ये अजून पेंडिंग आहेत. अंतिम निर्णय बाकी आहे. तो नेमका काय होतोय हे आपल्याला आत्ताच सांगता येणार नाही, पण या दृष्टीनं सुद्धा शरद पवारांचं हे विधान बघायला पाहिजे. आणि अजून एक कारण जे आपण दुर्लक्षित करून चालणार नाही ते आहे राष्ट्रवादी पक्षाचा, राष्ट्रीय पक्षाचा दर्जा जो आहे तो नुकताच काही महिन्यांपूर्वी हिरावला गेलेला होता. आणि स्थापनेनंतर 1999ला जेव्हा राष्ट्रवादीची स्थापना झाली त्याच्यानंतर तो लगेचच त्यांना प्राप्त झालेला होता. इतकी वर्ष तो अबाधित होता, पण मागच्या वर्षी जवळपास तो त्यांच्याकडनं हिरावला गेलेला आहे. आणि अशा स्थितीमध्ये जर काम करायचं असेल तर मग काँग्रेससारखाच पर्याय उपलब्ध आहे का, हा सुद्धा विचार कदाचित शरद पवारांनी केलेला असेल. सोबतच त्यांचं जे विधान होतं त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की मोदींच्या या संपूर्ण कार्यकाळामध्ये इतर पक्षांना आपलं काम करणं अवघड आहे आणि त्या दृष्टीनं हे पक्ष जे आहेत ते विलीन होऊ शकतात. आता त्यांनी जरी थेट नाव घेतलं नसलं तरी इंडियन एक्सप्रेसच्या या बातमीमध्ये कुठल्या पक्षांचा उल्लेख आहे तर त्याच्यामध्ये समाजवादी पक्ष, राष्ट्रीय जनता दल लालू यादवांचा, लोकजनशक्ती रामविलास पासवान यांचा, YSRCP, TDP आणि BRS. खरं तर यातले काही पक्ष असे आहेत की जे काँग्रेसमध्ये विलीन होण्याची बिलकुल शक्यता नाही आहे. त्याच्यामध्ये मला समाजवादी पक्ष वाटतोय, कारण काँग्रेसच्या विरोधातच उलट त्यांनी आपलं चांगलं बस्तान बसवलेलं आहे. आणि हे लक्षात घ्या की अनेकदा काँग्रेससोबत जी निगेटिव्हिटी असते ती या प्रादेशिक पक्षांच्या बाबतीत नाही आहे. अनेक प्रादेशिक पक्ष राज्यामध्ये चांगली कामगिरी करत आलेले आहेत, जसं की तृणमूल काँग्रेस असेल, त्याच्यानंतर समाजवादी पक्ष असेल, इव्हन तेजस्वी यादव यांचा राष्ट्रीय जनता दल, YSRCP जगनमोहन रेड्डी यांचा पक्ष, त्याची तर बिलकुल शक्यता वाटत नाही, कारण हाच पक्ष भाजपसोबत सुद्धा अनेकदा राज्यसभेतल्या महत्त्वाच्या विधेयकांवरती राहिलेला आहे. TDPचा पण पक्ष संबंध वाटत नाही आहे, कारण ते आता NDAमध्ये सहभागी झालेले आहेत. त्यामुळं अनेक पक्षांच्या नावामध्ये सध्या काँग्रेस असलं किंवा ते काँग्रेसमधून फुटून आलेले असले तरीसुद्धा लगेचच ते काँग्रेसमध्ये विलीन होतील अशी काही शक्यता दिसत नाही. आणि त्यामुळं हे विधान शरद पवारांचं राष्ट्रवादीच्या बद्दलचंच आहे का आणि त्या संदर्भातलीच एक तयारी त्यांनी आपल्या या विधानातून केलेली आहे का, हा याच्यातला एक सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. आणि साहजिक आहे, महाराष्ट्रामधला जर काँग्रेसचा तुम्ही इतिहास लक्षात घेतला तर अगदी 2014-19 अत्यंत वाईट परिस्थितीमध्ये सुद्धा काँग्रेसचे आमदार 44-40च्या आसपास राहिलेले आहेत. मागच्या वेळी विधानसभेची निवडणूक आठवा, त्यावेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं पाणीपत होईल, दोघांच्या मिळून अगदी 28-30 जागा येतील असं वाटलं होतं, पण तरीसुद्धा काँग्रेसनं तुलनेनं बरीच स्थिती जी आहे ती राखली. आणि त्यामुळं कदाचित महाराष्ट्राच्या DNA मध्ये काँग्रेस विचारसरणीला जागा आहे. हे लक्षात घेऊन मग पुन्हा ही एकीकरणाची वाट शरद पवार मोकळी करतायत का, त्या दृष्टीनं काही हालचाली सुरू आहेत का, असा अर्थ काढायला नक्कीच वाव आहे. आणि सोबत हे पण लक्षात घ्या की एकदा जर तिकडे गर्दी झालेली आहे, म्हणजे भाजप अनेक लोकांना काँग्रेसमधून आपल्या पक्षामध्ये आणतंय, कदाचित लोकसभा निवडणुकीनंतर हा पॅटर्न जो आहे तो अधिक जोरात आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्या पार्श्वभूमीवरती ती उपलब्ध स्पेस राष्ट्रवादी घेऊ शकते का, हा त्याच्यातला एक महत्त्वाचा प्रश्न आहे. पुन्हा विलिनीकरणानंतर सुप्रिया सुळेंचं नेमकं काय होणार, मग त्या दिल्लीतलंच राजकारण करणार का, इथं निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांच्या नेत्यांना किती वाव असणार, जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड यांचं काय होणार. अर्थात जयंत पाटलांसाठी किंवा जितेंद्र आव्हाडांसाठी सुद्धा राष्ट्रीय पक्ष हीच एक चांगली रचना जी आहे ती ठरू शकते. त्यामुळं शरद पवारांचं हे जे विधान आहे त्याचं टायमिंग खूप क्रुशियल आहे आणि निवडणुकीच्या निकालानंतर ते करण्याच्या ऐवजी ऐन मध्यावरती त्यांनी ते केलेलं आहे, ज्याच्यातून अनेक पर्याय जे आहेत ते देखील खुले केलेले आहेत. तुम्हाला या सगळ्याबद्दल नेमकं काय वाटतं? खरोखर राष्ट्रवादीनं काँग्रेसमध्ये विलीन व्हायला पाहिजे का? तुमचं मत काय आहे कळवायला विसरू नका आणि चॅनल सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.